आज मी निघालेले आहे तळेगावला. आत्ता कुर्डवाडी स्टेशनवर आहे, आमची आता ट्रेन येणार आहे. भावाच्या साखरपुड्यासाठी मी जाणार आहे तळेगावला. तर पोचले तिकडे आणि आमचा दुर्वेश, हे आहे आमचं घर. बहिणीने मस्त असा आमच्यासाठी चहा बनवला आहे. आमचं हे तळेगावमधलं घर आहे. तर सगळ्यांना मस्त वडापाव जाताना घेऊन गेले होते आणि नंतर गेले आईच्या घरी. तिथे जवळच आईचं घर आहे. ही आहे माझी भाची परी. तर हे बघा कसं चालू आहे नखरा मस्त असा. तर विहान पण शाळेतून आलेला होता. जाताना दोघं म्हणजे ह्यांना चॉकलेट नेली. तर त्यांचं चालू आहे, त्याला आधी दिली मला नंतर दिली, असं रुसणं फुगणं चालू आहे. तर आमचा विहान, तर चला तुम्हाला दाखवते आमच्या विहानची बासरी. हे बघा छान हाय करतोय सगळ्याला. चालू आहे त्यांचं कॅडबरी खाणं. परी रुसलेली आहे आणि आता तो छान सगळ्याला त्याची बासरीचं मस्त गाणं वगैरे म्हणून दाखवणार आहे. नंतर जायचं आहे मला मावशीकडे. मावशींनी जवळच, मावशींची सगळ्यांची घरं जवळ आहेत. उपवासाचे तिने बनवलेले आहेत डोसे आणि हे आहे आमच्या परीचं खेळण्यातलं मांजर. मग ती म्हणली, हे बघ घरी तुझी मांजरं बाजूला असतात ना तो जेवण करताना, तर हे तसं. तर सेम साशासारखं मांजर आहे. तिने छान ना डोसे बनवले होते ह्याच्या भगरीच्या पिठाची. नंतर परत संध्याकाळी आली घरी, तर ह्याचा चालू होता अभ्यास. चहा घ्या, आम्हाला सगळ्याला वहिनीने चहा बनवला आणि विहानचा कसा अभ्यास चालू आहे बघा. आता शाळा सुरुवात झालेली दिवाळी सुट्टीनंतर. नंतर गेलो, गुरुवार असल्यामुळे जवळच आहे मंदिर, तिकडे मग आरतीसाठी मी गेले होते. मला जायचं होतं मावशीकडे जेवण करायला. मस्त आरती झाली, सगळ्यांना छान असा प्रसाद वगैरे घेऊन मी आले होते मावशीकडे. वहिनीने इकडे मावस वहिनीने बनवली होती मस्त वाटाण्याची भाजी, वरण भात, भाकरी, सगळा छान असा जेवणाचा बेत होता. आणि बसलो सगळेजण छान जेवण करायला. भरपूर सारा असा फराळ ताटामध्ये दिलेला होता. कसं वाटलं वहिनीने बनवलेलं जेवण नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला तुम्हाला दाखवते थोडीशी आम्ही जी साखरपुड्याची तयारी काय काय केली ती दाखवते. नंतर आम्ही तिथे गेले, छान सगळ्या जे टोकरे असतात ते सगळं डेकोरेशन करणार आहेत. तिच्या साड्या वगैरे मी तुम्हाला सगळं थोडं थोडं आता दाखवते. तर ही आहे छान साखरपुड्याची साडी. मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. साखरपुड्याचे व्हिडिओ, छान छान व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे.